तर या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघितल्या. अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या देखील बघणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. पक्षांची यादी बघितली तर राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष. चंद्रकांत पाटलांचं सांगलीमध्ये सर्वात मोठं विधान. उद्याच्या मोर्चाआधी राज ठाकरेंना अटक करावी, वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी. राज ठाकरे प्रक्षोभक भाषण करतात असं म्हणत सदावर्तेंची मागणी. विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाला खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती. तर राऊतांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत प्रार्थना. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत विचारला जाब. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन. आंदोलक आणि चाकणकर समर्थक आमने सामने. फलटण प्रकरणी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. फलटणमधील डॉक्टर प्रकरणी सुषमा अंधारेंचा नवा आरोप. डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव असल्याचा पुरावा. रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या, तर अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी दबाव. मुंबईमध्ये होऊ घातलेल्या सत्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे मोजकेच नेते होणार सहभागी. पक्षाकडनं काही ठराविक नेत्यांना जबाबदारी. बिहार दौऱ्यामुळे सपकाळ मोर्चाला गैरहजर. नागपुरात बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांकडनं जंगी स्वागत. घरी बसून बोलणं सोपं, लढणं कठीण. कडूंचा विरोधकांना टोला. आजच कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः लढावं, कडूंचं आव्हान. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवशी रोहित आर्यानं केला होता संपर्क. चित्रपट निर्माता असल्याचं सांगत चित्रपट तयार करायचा असल्याची केली होती बतावणी.